येत्या काळात सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेची निवडणूक होत आहे। महापालिकेचा 5 वर्षांचा कालावधी आणि प्रशासकाचे 3 वर्ष असे 8 वर्ष झालेत। या काळात अनेक नवे कार्यकर्तेही तयार झालेत। भाजपच्या विद्यमान जागा कायम ठेवल्या जातील। सरसकट कुणालाही उमेदवारी मिळणार नाही। सर्व्हे आणि विनिंग मेरिट पाहूनच उमेदवारी देण्यात येईल असं पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले। दरम्यान आमदार सुधीरदादा हे नाराज नाहीत, ते सदा प्रसन्न असतात। जर असं काही असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर गेल्यानंतर पूर्ण संपेल। महानगरपालिका निवडणुकीचं वातावरण तापत असताना भाजपमध्ये खदखद उफाळून आली होती। महापालिका क्षेत्रात 6 माजी नगरसेवकांनी प्रवेश केला असताना 22 तिकिटे कुणाला असा सवाल आमदार सुधीर गाडगीळ यांनी उघडपणे करत नाराजी व्यक्त केली होती। याबाबत पालकमंत्री पाटील यांनी शुक्रवारी सकाळी आमदार गाडगीळ यांची भेट घेऊन चर्चा केली। त्यानंतर आमदार गाडगीळ पालकमंत्री पाटील यांच्यासोबत कार्यक्रमामध्ये सहभागी झाले। पालकमंत्री पाटील म्हणाले, मी स्वतः आमदार गाडगीळ यांच्याशी चर्चा केली आहे। मी असं कुठेही 22 जागा त्यांना देणार असल्याचं म्हटलं नव्हतं। त्याबाबत कुठलाही व्हिडिओ क्लिप काढून दाखवावी। जयश्रीताई पाटील यांचं म्हणणं असं होतं की आमचे काँग्रेसचे 22 नगरसेवक होते, त्यानुसार आम्हाला 22 उमेदवारी द्या। जयश्री वहिनींना असं म्हटलं होतं की तुमच्याबरोबर 6 नगरसेवक आलेत, 22 उमेदवार काय 24 पण देऊ, पण एकदा आरक्षण पडू दे, सर्वेक्षण होऊ दे, कुणाकडे स्ट्रॉंग उमेदवार आहेत ते कळू देत। कदाचित तुमचे 6 हे 4ही पण करावे लागतील, 22च्या 24 पण करता येतील। जयश्री वहिनींना 22 जागा देणार असं मी कुठं म्हटलेलं नाही। त्यांची अपेक्षा असणार आहे, त्यात चुकीचं काय आहे असंही त्यांनी सांगितलं। जरा देव पाण्यात तो बसलेत, मग कुठे ते छिद्र बघ मिळतंय का, मग ते जरा मोठं करता येईल का, ते सोपं नाही। हा, उद्या मनसे आणि महाविकास आघाडीचा सत्याचा मोर्चा आहे मतपत्रिकेच्या संदर्भात, ईव्हीएमच्या संदर्भात, का म्हणाला आपण? ते कसं आहे की प्रत्येक वेळेला आम्हाला यश मिळालं तर मतदार यादींमध्ये दोष नाही। लोकसभेचं काय करायचं? मग आमचं म्हणणं आहे ना की महाराष्ट्रात आम्हाला एवढ्या जागा कमी कशा मिळाल्या, याने घपला गेला असं आमचं म्हणणं आहे। पण आम्ही ते म्हटलं का, लोकशाहीमध्ये यश अपयश हे ऍक्सेप्ट करायचं। यशाने माजायचं नसतं, अपयशाने डाऊन व्हायचं नसतं। ते विधानसभेला हरले की मतचोरी, लोकसभेला जिंकले मतचोरी नाही। लोकसभेत जिंकले ईव्हीएम चांगलं, विधानसभेत हरले ईव्हीएम वाईट। हे न कळण्याच्या सामान्य माणूस मूर्ख आहे काय? सत्याचा मोर्चा काढा, असत्याचा करा, महासत्याचा काढा, काय फरक पडतो? पण राज ठाकरे अगोदर तुमच्या बाजूने होते, त्यानंतर आता महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत। मग राज ठाकरेमुळे काय परिणाम होईल का असं वाटतं का आपल्याला? राज ठाकरेंमुळे कोणावर परिणाम होईल? मुंबई आमच्यावर होणार किंवा भाजप असेल? राज ठाकरे असं त्यांना सिंगल म्हणू नका, राजसाहेब म्हणा। राजसाहेब हे शिवसेनेवर उद्धव ठाकरेंबरोबर जाणार अशा चर्चा आहेत। माझं भविष्य वेगळं आहे, तर ते जाणार, त्याच्यामुळे आमच्यावर काही परिणाम होणार नाही। काही त्यांच्यावर होईल परिणाम। काय होईल तर ज्यावेळेला 2 बलाढ्य पक्ष एकत्र लढतात त्यावेळेला कार्यकर्ते नाराज होतात, नेते नाराज होतात, बाहेर पडतात। मग त्यामुळे एकटी उद्धव सेना लढली असती, एकटे राजसाहेब लढले असते तर जेवढ्या सीट मिळाल्या असत्या तेवढ्या कंबाईन पण होणार नाहीत असं माझं भविष्य आहे, राजकीय भविष्य। पण आमच्यावर तर काही परिणाम होत मुंबईत जे मनसेचा मेळावा झाला त्यामुळे 22 मी साला क्लिअर झालं नाही। पण सुरेश खाडेने सांगितलं की चंद्रकांत दादांच्या वक्तव्याकडे मी 22 फिगर दादाने म्हटलं की कुठली अशी क्लिप काढून दाखवा की मी 22 कुठे म्हटलं। वहिनींचं म्हणणं असं आहे की आमचे काँग्रेसचे सिटिंग 22 होते, तर ते तुम्ही आम्हाला 22 तरी द्या। मी वहिनींना असं म्हटलं की आता तुमच्यावर 6 आले आहेत, 22 काय 24 पण देऊ, पण एकदा रिझर्वेशन पडू दे, सर्वे होऊ देत, कोणाकडे स्ट्रॉंग उमेदवार असेल करू देत, तर तुमचे 6चे 4 पण करावे लागतील, 22च्या 24 पण करता येतील। त्यामुळे 22 फिगर आम्ही आता जयश्री वहिनींना देणार असं मी कुठे म्हटलेलं नाही। त्यांची अपेक्षा असणारच ना, त्या चुकीचं काय? कारण सुधीरदादा एवढं नाराज होण्यापर्यंत सुधीरदादा हे नाराज होणारा व्यक्तिमत्व सदा प्रसन्न असतात, नाराज काही होत नाही। नाही, आमच्या पार्टीत असं वातावरण, आमच्या पार्टीमध्ये नाराजी बिराजी काही विषय नसते, आणि काही असले तर ती देवेंजींच्या समोर गेल्यानंतर पूर्णच संपते। त्यामुळे काही काळजी करू नका। जे देव पाण्यात ठेवून बसले आहेत यांच्यात भांडणं होऊ देत, यांच्यात गट पडू देत,
मग तरी आज तर सत्ता येण्याची शक्यताच नाही. जिल्हा परिषदेत नाही, महानगरपालिकेत नाही, ईश्वरपूर सहित नगरपालिकेत कोणाची सत्ता येऊ शकत आमची दादा उद्या आमची म्हणजे महायुतीची उद्या सत्ताचा बोला असं आहे की ज्या वेगाने भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये क्रमांक 1 वर नाही तर क्रमांक 1 आणि 2 याच्यामध्ये लई मोठं अंतर आहे, हे काही लोकांना बघवत नाही. त्यामुळे पुण्यातही रोज उठून काहीतरी चालू असतं. तसं सांगलीसारख्या ठिकाणी आमच्यामध्ये बिबा घालणं अशक्यच असतानाही एक प्रयत्न झाला किंवा दादा असं म्हणतात, दादा असं म्हणतात. तर दादांनाही मी आज सकाळी त्याची स्पष्टता दिली. आता तुमच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या तमाम कार्यकर्त्यांना, नेत्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना, कारण सर्वसामान्य नागरिक असतो सुद्धा, अरे तुम्ही नका रे भांडू, हे भांडण काही नाही आहे. मी असं मांडणी करतो आहे, प्रामुख्याने जयश्री वहिनी पार्टी देण्यापूर्वी, पृथ्वीराज पाटील पार्टी देण्यापूर्वी, आणि मग जिल्ह्यात अण्णा डांगे येण्यापूर्वी, तिकडे वैभव पाटील येण्यापूर्वी मी अशी मांडणी करतोय की त्या ठिकाणी आमची जी स्ट्रेंथ आहे त्याला आम्ही हात लावणार नाही. दॅट इज ॲटलिस्ट मिनिमम आवर एक्सपेक्टेशन. जसं सांगलीमध्ये 43 जागा आमच्याकडे आहेत अपक्ष 2 धरून, तर त्या 43 जागांमध्ये ॲडजस्टमेंटच नाही. कोल्हापुरात मी मानतोय की आमच्या तारारांनी धरून आमच्या 33 आहे, 33ला आम्ही काही ॲडजस्टमेंट ऐकणार नाही. मग जे घटक पक्ष म्हणूया किंवा जे बरोबर येतात त्यांचे सिटिंग जे आहेत त्याची फिगर त्यांना देऊ. त्यांचे निवडून आलेले काल असतील की नाही त्याने ठरवायचं आहे, जो आमचा सर्वे ठरवेल. आमचे पण 43 जागा फिक्स आहेत, पण मग त्यातले सिटिंग देणार आहोत का नाही सर्वेवर ठरेल. 5 वर्ष महानगरपालिका आणि 3 वर्ष प्रशासक, 8 वर्षाचा कालावधी गेल्यामुळे मधल्या काळात त्या नगरसेवक सिटिंगपेक्षाही काही चांगले प्रभावी उमेदवार तयार झाले असतील. सर्वे व्हायचा अजून. सर्वे रिझर्वेशन पडल्याशिवाय होत नाही. रिझर्वेशन पडायला अजून एक 8-10 दिवस जातील असं वाटतंय. मग ऐका ना, पूर्ण होते माझ्याकडे. त्यामुळे 43 आणि 6 49 झाले. मग आमच्या घटक पक्षांपैकी सिटिंग कोणाकडे आहेत तर राष्ट्रवादी अजित पवारांकडे आहेत. ते एकदा त्यांना विचारायचे आहेत की बा जसं जयश्री वहिनींच्या काँग्रेस पक्षाचे 22 आहेत, पण त्यांच्यावर 6 झाले. इद्रिस नायकवाड यांचे 14 असतील, आले किती ते शोधतो आता आम्ही. आणि मग एक मिनिमम टोटल तयार होते. त्या व्यतिरिक्त उरणाऱ्या जागा ज्या आहेत त्या जागा कोणाला किती द्यायच्या हे चर्चा करून ठरवू. आता नव्याने जनस्वराज्य एक क्लेमंट म्हणजे ज्याला म्हणतात अधिकार सांगणारे, हक्क सांगणारे, आणि वाजिब आहे की त्यांच्या मतांमुळे 2 जिल्ह्यामध्ये, कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये खूप राजकारण पॉझिटिव्ह होतं. गडिंग्लज पासून मोठी इज्जतपर्यंत यादी आहे. त्यामुळे एकदा 43 आणि 6 49 आणि इद्रिस नायकवाड यांच्या अजित पवार राष्ट्रवादीचे झाले की फिगर नक्की होत, नावं नक्की नाही होत. नावं ही रिझर्वेशन पडल्यानंतर, सर्वे नंतर आणि त्या प्रभागाशी संबंधित नेते बसल्यानंतर फायनल होतील. त्यामुळे दादांचं जे म्हणणं आहे त्याच्या दुप्पट माझं म्हणणं आहे की कोणाही कार्यकर्त्यावर, नेत्यावर अन्याय होणार नाही. दुसरं पुढचं म्हणायचं नसतं, पण म्हणायचं तर एकदा महानगरपालिका ताब्यात आल्यानंतर इतक्या गोष्टी क्रिएट होतात, निर्माण होतात की त्याच्यामध्ये सुद्धा अनेकांना जाता येतं. कॉप येतात. मग आता नव्याने मी देवेंजींच्या मागे लागलोय मुख्यमंत्र्यांच्या की बाबा शिक्षण मंडळ पुन्हा रिवाईव्ह करा, परिवहन रिवाईव्ह करा, वृक्ष समिती रिवाईव्ह करा. म्हणजे किती आलं, महामंडळं सगळी ही घोषित व्हायचीच राहिलेली आहेत. त्यात बीजेपीच्या वाट्याला येणारे महामंडळ, त्यात सरासरी 15 असतं. असं सत्ता असणाऱ्या पार्टीकडे देण्यासाठी खूप असतं. कोणाही कार्यकर्त्यावर कुठलाही अन्याय होणार नाही. मेरिटवर ही पार्टी चालते. बोला.